जेजुरीहून आलो आणि आराम न करता डायरेक्ट रात्रीची ट्रेन पकडली. कारण आम्ही निघालो होतो साताऱ्याला. सज्जनगड या गडावरती आल्यावर एकच प्रश्न पडतो, इथे एवढी हनुमानाची मंदिरं का आहेत? आपण रोज एक्सरसाइज करतो, जिमला जातो, तरी चढताना दम लागतो, पण आजी आजोबा इतक्या आरामात कशी चढतात? आणि यानंतर आम्ही कुठे जाणार, या सगळ्याची उत्तरे मिळतील या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूया. मित्रांनो, एनर्जी ड्रिंक घेतलेली आम्ही आणि आता आम्ही निघतोय पुढच्या दिशेला. रेडबुल घेतलं. ओके, रेडबुल घेतलं तर मी बोललो माझा फोन घेऊन जा पेमेंट करायला. तेजस नाही, तेजस बोलतो नाही भाई मी करणार, खर्च मी करणार. मग इकडून आवाज निघाला मला एक व्हाईट मॉन्स्टर पाहिजे, तिकडून एक आवाज निघाला एक अजून एक व्हाईट मॉन्स्टर पाहिजे. वाईट आता- मॉन्स्टर काय भेटले नाहीत, पण आम्ही खर्च तर करवला. तर तेजस सांगा भाई एवढी महाग भेटतात, त्याची फुल एकदम पद्धतशीर लागलेली आहे. खर्च लागले त्याला. एक मिनिट निघतोय. चला बाय बाय. मला वाटलं काय आलं तेजस? काय नाही, मला वाटलं 67 रुपये असते. आता माझी जिरली. आता माझी जिरली. मित्रांनो काय बोलतो? मित्रांनो तेजसला 380चा घोडा लागलेला आहे. तेजसची आता जिरलेली आहे व्यवस्थित पद्धत. तेजस बोल, तू बोलून दाखव आता. तेजस काय? आता माझी जिरली. माझी आता. आम्ही सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो, पण गड चढत असताना इथे आजूबाजूला हनुमानाची खूप मंदिरं दिसली. त्यामागची ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की तरुणांना एकत्र करून त्यांच्यात शारीरिक बळाची उपासना आणि स्वराज्याची प्रेरणा निर्माण करणे. समर्थ रामदास स्वामी हे हनुमानाचे परम भक्त होते. त्यांनी केवळ सज्जनगडाच्या पायथ्याशीच नाही तर या संपूर्ण परिसरात सातारा कराड भागात प्रसिद्ध 11 मारुतीची स्थापना केली. मुख्य प्रवेश. चला हर हर. चला जी श्रीराम. गडावर पोचल्यावर आम्ही समर्थ रामदास स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले आणि खरंच चढणीचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. इथलं वातावरण खूप चैतन्यमय आहे. दर्शन घेतल्यावर आम्ही श्री रामदास स्वामी संस्थानातर्फे चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्रात महाप्रसाद घेतला. सज्जनगडावर रोज हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची आणि राहण्यासाठी भक्त निवासाची खूप उत्तम व्यवस्था असते. त्यानंतर आम्ही थोडीशी सेवा म्हणून पंक्तीत भाविकांना पाणी वाढलं. इथे कोणी स्वइच्छेने अशी सेवा करू शकतो आणि त्यातून मिळणारं समाधान शब्दात सांगता येणार नाही. त्यानंतर आम्ही गडावरचं एक विशेष चित्र प्रदर्शन पाहिलं. तिथे अतिशय सुंदर चित्रांच्या माध्यमातून समर्थांचा संपूर्ण जीवन प्रवास आणि त्यांची शिकवण उलगडून दाखवली आहे. या सगळ्या चित्रांमध्ये माझं लक्ष वेधून घेतलं ते एका
गोष्टींनी. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या ऐतिहासिक भेटीच्या चित्रानं तो प्रसंग या चित्रात इतका जिवंत वाटत होता की तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा ऐतिहासिक अनुभव घेतल्यानंतर मग आम्ही आजूबाजूचा परिसर फिरून गेलो. तिथे राम मंदिर, धाब्याचा मारुती आणि गडावरून दिसणारा उरमोडी धरणाचा विहंगम नजारा डोळ्यात साठवून घेतला. मम्मीच्या गावाचं घर पण असंच कौलांचं. पण आता हे काय आहे, आता आपण आलोय ते फार्म स्टे. तुम्हाला मी आमचं फार्म स्टे ना तुम्हाला आता नाही दाखवत, नंतर आता रात्र झालं ना, मग कलर्स वगैरे तुम्हाला चांगलं दिसणार नाही. तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवतो एकदम परफेक्ट. नाश्ता दाखवतो, नाश्ता. कसं आहे जेवण? एक नंबर. एक नंबर ना. कसं आहे सर जेवण? कसं आहे? एक नंबर मस्त. प्रसाद सर कसं आहे जेवण? कसं आहे जेवण? हा कसं आहे जेवण? बोटर चाकत राहिलं का नाही? बोटर चाकत राहिलं असं जेवण आहे आपलं. बरं झालं आपण तिकडे बघितलं आमचा व्हिडिओ आम्हाला दाखव. ई तेजस या दिल की लेव 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 दिखता का दिखी दिसता. तुम दिल की धड़कन में हंसी जब से देखा मैंने तुझको तो शायरी हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो तेरे बिना भी क्या जीना. मित्रांनो, आमची जर्नी इथे संपत नाही आहे. खरी मोहीम तर उद्या सुरू होणार आहे. उद्या आम्ही अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिथे बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. ना मोबाईलला नेटवर्क, ना जाण्यासाठी सोपा रस्ता. चारी साईडला फक्त पाणी आणि पाणी, आणि त्यामध्ये एक घनदाट जंगल, आणि त्या घनदाट जंगलामध्ये असणारा एक भयंकर किल्ला वासोटा.